नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा तुमची सार्वजनिक जीवनातली पहिली परीक्षा आहे आणि या परीक्षेला जाताना किंवा परीक्षा संपल्यानंतरही आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल। मुख्यतः परीक्षेला जाताना आपल्याला जास्त विचार करायचा आहे। या मागच्या 2 वर्षामध्ये कोविड-19च्या प्रभावामुळे आपली शाळा व्यवस्थित होऊ शकली नाही। इयत्ता 9वीचं वर्ष आणि इयत्ता 10वीचं वर्ष हे आपलं कशा पद्धतीने अभ्यास आपला झालेला आहे किंवा आपण कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे हे आपण सगळं जाणताच। एवढं असूनही आपण सर्वांनी ऑनलाईन अभ्यासक्रम आणि ऑनलाईनमध्ये झालेला जो भाग आहे तो परिपूर्ण आपण केलेला आहे, त्याबद्दल मी सुरुवातीला तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। परीक्षेचे दिवस आले की आपल्याला ताणतणाव वाढतो। बऱ्याच वेळा असं वाटतं की परीक्षा देऊच नये, परीक्षेची भीती आपल्याला वाटते आणि मग आपल्या मनावर इतका ताण येतो की आपण वेगळा विचार करायला लागतो। तर मित्रांनो, असा अजिबात कुठल्याही प्रकारचा गैरविचार आपल्या मनामध्ये आणू नका, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग। इयत्ता 10वीची परीक्षा म्हणजे ही काही सर्वस्व नाही आहे, ही काही तुमची शेवटची अंतिम परीक्षा असं नाही आहे। तर या 10वीच्या नंतर तुम्हाला इतर वर्षांमध्ये, पुढच्या वर्षांमध्ये खूप अशा स्पर्धा परीक्षा किंवा इतर तुमच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा, विद्यापीठांच्या परीक्षा अशा खूप द्यायच्या आहेत। त्यामुळे तुम्ही त्याचा ताण अजिबात घेऊ नका, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग। आपण 10वीला आहोत हे थोड्या वेळापुरतं आपण विसरून जायचं। त्याचं कारण असं की सारखं डोक्यात मनात आपण तेच जर ठेवलं की आपण 10वीला आहोत, आपण 10वीला आहोत, आपल्याला असं झालं पाहिजे, आपलं हे झालं पाहिजे, हे सगळं आपण डोक्यातून सुरुवातीला काढून टाकायचं। या परीक्षेच्या दिवसांमध्ये तर अजिबात आपण कुठलाही ताण आपल्या डोक्यावर घ्यायचा नाही। महत्त्वाचे मुद्दे आपल्याला परीक्षेच्या दिवसांमध्ये काही जाणून घ्यायचे आहेत किंवा ते महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाळायचे आहेत। आपला आधी कितीही अभ्यास झालेला असला, आपण कितीही चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला असला, तरीही परीक्षेच्या दिवसांमध्ये आपला गोंधळ उडतो आणि तशा प्रकारचा गोंधळ उडू नये। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की मी खूप अभ्यास केलेला आहे, पण नेमकं पेपर लिहायला बसलो की मला काहीच आठवत नाही। मी थोडंसं मला आठवतं, त्याच्यानंतर मी टोटल ब्लँक होतो। मला याच्या पुढे काय अभ्यास केलेला आहे तोही आठवत नाही, काय लिहायचं आहे तेही आठवत नाही। म्हणजे न आठवणे हा एक भाग त्याच्यामध्ये येतो। त्यानंतर आपल्या मनावर ताण असा येतो की आपल्याला आठवलं नाही म्हणजे आता आपलं काही खरं नाही, आपल्याला पेपर लिहिताच येणार नाही, आपण पास होणारच नाही। पुढे जे भविष्य आहे ते आपल्याला लगेच दिसू लागतं, आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतं। तर विद्यार्थी मित्रांनो, असा कुठलाही प्रकारचा ताण घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही। मी जे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे ते मुद्दे आपण आवर्जून पाळावेत आणि त्यानुसार परीक्षेपूर्वी म्हणजे किंवा पेपर लिहिताना आणि पेपर संपल्यानंतर काय करायचं नेमकं, तर या मुद्द्यांचं जर तुम्ही अवलोकन केलं, हे जर मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही।
तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण अभ्यासक्रम हा तुमचा झालेला आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासलेला आहे. आतापर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिकाही सोडवलेल्या आहेत, सराव पेपरसुद्धा लिहिलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर स्वतः घरी 2 तास, 2.5 तास, 3 तास बसून, म्हणजे जेवढ्या वेळाचा पेपर असेल तेवढ्या वेळ घरी बसून तुम्ही तो पेपरसुद्धा लिहून बघितला आहे, त्याचा सरावसुद्धा केलेला आहे. काय असतं की जो भाग किंवा एखादा अभ्यासक्रम आपल्याला एकदा दोनदा भरभर वाचण्यापेक्षा जो भाग आपल्याला चांगला येत आहे तो एकदाच पटकन आपण चाळायचा आणि त्याच्यानंतर त्या विषयातला, त्या पाठातला जो अवघड भाग आहे तो अवघड भाग तयार करण्यासाठी जास्त वेळ द्यायचा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काय असतं की ह्या परीक्षेच्या दिवसांमध्ये तुम्ही अवघड भाग आता जर अभ्यासायला लागलात किंवा अगदी पहिल्यापासून अभ्यासायला लागलात तर तुम्हाला वेळ कमी पडेल आणि तो अवघड भाग आहे तो समजण्याला सुद्धा तुम्हाला कठीण जाईल. त्यामुळे अशा प्रकारचे अवघड भाग त्या अभ्यासक्रमातले, त्या विषयातले हे आधीच तुम्ही करून ठेवायला हवेत. त्यामुळे आता फक्त आपल्याला उजळणी करायची आहे, हा मुद्दा लक्षात घ्यावा. या दिवसांमध्ये रात्री थोडंसं आपण लवकर झोपलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठून आपण अभ्यास केला पाहिजे. साधारणतः पहाटेची वेळ ही अभ्यासासाठी अतिशय उत्कृष्ट अशी वेळ आहे. त्यामुळे आपली लघुस्मृती जास्त असते. कधी तर पहाटेच्या वेळी. आणि म्हणून परीक्षेपूर्वी 4 ते 5 तास अभ्यास आपण केला पाहिजे. मग तो आपण विभागून करावा. पेपर संपल्यानंतर काही काळ अभ्यास करावा, त्याच्यानंतर काही रात्रीच्या वेळेस अभ्यास करावा, फार जागरण न करता अभ्यास करावा आणि पहाटे उठून काही अभ्यास आपण केला पाहिजे. परीक्षेच्या दिवसांमध्ये जास्त जागरण जर केलं तर त्याचा स्मरणशक्तीवर आपल्याला परिणाम जाणवतो. त्यामुळे विस्मरण होतं. दुसरा भाग असा की ज्यावेळेस आपण पेपर लिहायला बसतो त्यावेळेस आपल्याला झोप लागायला लागते, काही आठवेनासं होतं, म्हणजेच विस्मरण होतं. अशा प्रकारचा भाग जागरण केल्यामुळे होऊ शकतो. त्यानंतर परीक्षेच्या कालावधीमध्ये अभ्यासापासून लक्ष विचलित होईल अशा गोष्टी आपण पाहू नयेत, त्या वाचू नयेत. उदाहरणार्थ गोष्टींची पुस्तकं, टी व्हीवरची एखादी मालिका, एखादा चित्रपट, बरोबर आहे. हा जो भाग आहे हा आपण अजिबात बघू नये किंवा वाचू नये. परीक्षेच्या दिवसांमध्ये आता नवीन आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, नवीन आहे म्हणण्यापेक्षा ही सवय आहे आपली की आपण सहज परीक्षेच्या दिवसांमध्ये येणारे व्हॉट्सॲपवरील मेसेज, फेसबुकवरील मेसेज हे सगळं वाचत बसतो. आणि त्यामुळे काय होतं की आपण जे करतो आहोत, आपल्या डोक्यामध्ये ज्या विषयाचा अभ्यास आहे ते आपण विसरून जातो म्हणण्यापेक्षा तात्पुरता आपण विसरून जातो आणि आपण वेगळ्याच कामामध्ये ते लागतो. म्हणून आपण तोही भाग त्या ठिकाणी करायचा नाही. म्हणजे आपण व्हॉट्सॲपचे मेसेज बघायचे नाहीत, फेसबुकचे नाहीत, इंस्टाग्राम नाही, कुठल्याही प्रकारचा तुमचे जे सामाजिक असे जे काही संपर्क माध्यमं आहेत त्याचा वापर आपण कुठेही परीक्षेच्या दिवसांमध्ये करू नये. परीक्षेला जाताना उपाशीपोटी किंवा खूप जेवण करून जाऊ नये. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. उपाशीपोटी तर अजिबात जाऊ नये. थोडंसं आपण ज्याप्रमाणे नाश्ता करतो त्याप्रमाणे आपण खाऊन गेलं पाहिजे. अगदी कमी खायचं नाही किंवा जेणेकरून आपल्याला ते चक्कर वगैरे येईल किंवा आपली तब्येत बिघडेल असंही करायचं नाही. ह्या कालावधीमध्ये आपली तब्येत आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळायची आहे. शक्यतो परीक्षेच्या दिवसांमध्ये ना आपण एकट्याने अभ्यास करायचा, गटाने अजिबात बसायचं नाही. एकट्याने जो अभ्यास केलेला आहे तो आपला चांगल्यापैकी स्मरणात राहतो. याच्या पूर्वी, परीक्षेच्या पूर्वी तुम्ही गटाने अभ्यास करायला हवा होता किंवा आपण केला पण असेल.
त्यावेळेस चर्चा करणं, एखादा भाग समजून घेणं, आपल्या मित्रमैत्रिणींकडून तो भाग समजून घेणं, शिक्षकांकडून तो भाग समजून घेणं, चर्चा करणं, हा जो भाग आहे हा आपण गटामध्ये केलेला असेल. पण परीक्षेच्या दिवसांमध्ये आपण तसं अजिबात करायचं नाही. परीक्षेची आवाजवी अशी भीती किंवा ताण आपल्याला जर आला किंवा भीती वाटायला लागली तर परीक्षेचा अर्धा तास आधी 5 मिनटं अतिशय डोळे शांत ठेवून, डोळे बंद करून स्वस्थ आपण बसा, दीर्घ श्वास घ्या आणि 5 वेळेस ओंकार म्हणा. म्हणजे आपल्याला ते अतिशय आपलं मन शांत होईल आणि आपल्या मनामध्ये जे काही ताण आलेला असेल, मनावर जो ताण आलेला असेल तो ताण आपल्याला लगेच निघून जाईल, आपल्या मनावरचा ताण निघून जाईल. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की आपण ज्यावेळेस परीक्षेला जातो त्यावेळेस अगदी परीक्षेला जाईपर्यंत, बरेचसे विद्यार्थी असं करतात की परीक्षेला जाईपर्यंत म्हणजे दरवाजातून निघेपर्यंत ते पुस्तक वाचत बसतात किंवा वाचत वाचतच बाहेर येतात, वाचत वाचतच नाश्ता करतात, वाचत वाचत चहा घेतात. हा जो भाग आहे हा आपण टाळायचा आहे. परीक्षेच्या वेळेच्या आधी अर्धा तास आपण काहीही बघायचं नाही. त्याचं कारण असं की तो अर्धा तास, तो अर्धा ते पाऊण तास आपलं डोकं अतिशय शांत असलं पाहिजे, आपलं मन अतिशय शांत असलं पाहिजे. आपला एकच एक विचार आहे की मी पेपर लिहिणार आहे, मी खूप चांगल्या प्रकारे पेपर लिहिणार आहे, माझा अभ्यास चांगला झालेला आहे, हे सारखं आपल्या मनाला नेहमी सांगत राहायचं. त्यामुळे एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपण नेहमी करत राहायचे. म्हणून त्या अर्ध्या तास आपण अभ्यास करणं टाळायचं आहे. पेपर होतो, आपण जातो, पेपरला जातो, पेपर झाल्यानंतर आपल्याला मित्र भेटतात आणि मग लगेच आपण त्या उत्तरांची चर्चा करायला लागतो. हे असं अजिबात करायचं नाही. परीक्षेनंतर उत्तरांची चर्चा टाळायची आहे. आपण त्या परीक्षेतील गुण काढण्यामध्ये आपला वेळ, आपला विचार आपण अजिबात घालवायचा नाही. पेपर संपल्यानंतर उत्तरांविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा जास्तीची करायची नाही. आणि त्यातून एखादे उत्तर आपलं चुकलं किंवा चुकीचं निघालं, इतर मित्रांनी सांगितलं की अरे तुझं उत्तर हे खूप चुकलेलं आहे, तर त्यावेळेस काय होतं की आपला खूप गोंधळ उडतो आणि आपल्या अभ्यासावर किंवा पुढच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण असं अजिबातही करायचं नाही. परीक्षा संपल्यानंतर बघूयात आपण काय करायचं. परीक्षेला जाताना आपलं जे लेखन साहित्य आहे ते व्यवस्थित तुम्ही घ्या. मग स्केल असेल, पट्टी असेल, पेन्सिल असेल, पूर्ण कंपास बॉक्स असेल, त्यामध्ये तुमचं प्रवेशपत्र असेल, रिसीट म्हणजेच आपण ते प्रवेशपत्र म्हणूया, तर हे सगळं आपण व्यवस्थित घ्या. तुमचा रुमाल तुम्ही घेतला आहे की नाही. त्यानंतर आपण घेताना, वस्तू घेताना, कारण आता पूर्वीच्या काळी तसं काही नव्हतं, मोबाईल नव्हते, पण आता मोबाईल वगैरे सगळे आलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक घड्याळं आलेले आहेत. तर आपण परीक्षेला जाताना कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक साहित्य हे आपल्याबरोबर नको आहे. ते आवर्जून आपण टाळायचं आहे, ते घरीच ठेवून जायचं आहे. ठीक आहे. आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये उत्तरं लिहिताना किंवा प्रश्नपत्रिका सोडवताना आपण काय काळजी घ्यायची आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. प्रश्नपत्रिका आपल्याला मिळेल, उत्तरपत्रिका मिळेल. SSC बोर्डाच्या संदर्भात जे काही नियम दिलेले आहेत, आता मी ह्या वर्षीच्या परीक्षेसंदर्भात जर बोललो तर हा पर्टिक्युलरली ह्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ होईल. परंतु मी सांगून ठेवतो की आपल्याला 3 तासाच्या पेपरसाठी 30 मिनिटं जास्त दिले गेलेले आहेत, बोर्डाने दिलेले आहेत. आणि 2 तासाच्या पेपरसाठी 15 मिनिटं बोर्डाने आपल्याला जास्तीचे दिलेले आहेत. का दिलेले आहेत तर आपल्याला ते कारण माहिती आहे. कोरोना परिस्थितीमध्ये आपला लिखाणाचा सराव थोडा कमी झालेला आहे आणि हे सगळ्यांना जाणवलेलं असल्यामुळे तुमचा लिखाणाचा सराव कमी झालेला आहे
याचा विचार करून SSC बोर्डाने तुम्हाला ही सवलत दिलेली आहे. 10 वाजता बरोबर आपण परीक्षेच्या हॉलमध्ये जाणार आहात. 10 वाजता त्या ठिकाणी गेल्यानंतर 10 ते 10:20 हा जो 20 मिनिटांचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिका मिळणार आहे. उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या तुम्ही काटेकोर वाचायच्या आहेत. पर्यवेक्षक आपल्याला काही सूचना देतील, त्या सूचना आपण व्यवस्थित पाळायच्या आहेत, त्या नीट लक्ष देऊन ऐकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 10:20 प्रश्नपत्रिका मिळेल. ती 10 मिनिटं आपल्याला अगोदर मिळणार आहे. याचं कारण असं की ती प्रश्नपत्रिका आपण सगळ्यांनी वाचायची आहे, त्या प्रश्नपत्रिकेचं वाचन करायचं आहे. प्रश्नपत्रिकेचं वाचन करणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याचं कारण काय, तर ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका पूर्ण वाचतात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये असे त्याचे उत्तरांचे किंवा अरे हा प्रश्न मला येतो आहे, हा छान मला लिहिता येईल, हा लिहिता येईल, अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये त्याच्या उत्तरांची जी लॅडर आहे ती तयार होत असते. त्यामुळे आपण तो ओव्हरलूक करायचा आहे, तो पेपर बघायचा आहे, तो पेपर चाळायचा आहे. याच्यासाठी आपल्याला 10 मिनिटं दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर 10:30 वाजता आपल्याला बरोबर पेपर लिहायला सुरुवात करायची आहे. सर्व पर्यवेक्षक तुम्हाला ह्या सूचना त्या ठिकाणी देतील. आणि एकदा का पेपर लिहायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे याच्या संदर्भात मी तुमच्याशी आता बोलणार आहे. उत्तरपत्रिका मिळाल्याबरोबर त्या उत्तरपत्रिकेचं सगळे पानं चेक करायची आहेत. त्या उत्तरपत्रिकाच्या पानांची शिलाई निघालेली आहे का, त्यानंतर ते पान फाटलेलं आहे का, एकूण जे पेजेस आहेत ते पेजेस कमी आहेत का, त्या पेजेसवर क्रमांक लिहिलेले असतात, ते क्रमांक तुम्ही बघितलेले आहेत, ते मोजून घ्यायचे. ते सगळे पानं व्यवस्थित आहेत का हे पडताळून बघायचं आहे. आणि नसल्यास ताबडतोब पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा भाग, उत्तरपत्रिकेच्या पानावर डाव्या बाजूला फुटपट्टीच्या रुंदी एवढा समास आपल्याला आखायचा आहे. डाव्या बाजूला म्हणजे ही उत्तरपत्रिका आहे आपल्याला मिळालेली, त्याच्या डाव्या बाजूला आपण समास आखतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो समास आपण आखायचा आहे. तो समास आखल्यानंतर त्या समासाच्या जवळ उपप्रश्नांसाठी एक छोटीशी रेष म्हणजे एका कॉलम करायचा आहे. ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो कॉलम आपण करायचा आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकेत दिलेल्या सगळ्या सूचना आपण वाचा, हे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं. त्यानंतर प्रश्नपत्रिका आपल्याला मिळेल. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर त्याचं वाचन आपण करायचं आहे. त्यानंतर वाचताना आपल्या मनामध्ये सोपे प्रश्न, कठीण प्रश्न याचं लगेच डिस्ट्रीब्युशन होईल आणि ते आपण करायचं आहे. त्याच्यातले जे सोपे प्रश्न आहेत ते आधी लिहायला आपल्याला सुरुवात करायची आहे. मग आता प्रश्नांचा क्रम आपण निश्चित करायचा की आधी कुठला प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. शक्यतोवर आपण प्रश्न क्रमाने लिहावेत, कारण हे उत्तरपत्रिका जे तपासतात शिक्षक त्यांनाही सोयीचं असतं आणि तुम्हालाही सोयीचं असतं. म्हणजे पटकन कुठला प्रश्न राहिलेला आहे लिहिण्याचा हे पण तुम्हाला पटकन त्या ठिकाणी सापडतं. म्हणून क्रमाने शक्यतोवर ते आपण प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न आहेत ते क्रमाने लिहिले पाहिजे. एखाद्या प्रश्नाला खूप वेळ देऊ नका, कारण बऱ्याच वेळा असं होतं की एकच प्रश्न आपण खूप वेळ येत बसतो आणि मग त्याचा परिणाम आपल्याला त्या पूर्ण याच्यावर प्रश्नपत्रिकेवर होतो. इतर प्रश्न आपले लिहिले जात नाही आणि वेळ संपून जातो, वेळ आपल्याला पुरत नाही. त्यामुळे आपण ते लक्षात घ्या की एक प्रश्न असा लिहित बसू नका. प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर सुरुवात करा. उपप्रश्न मी म्हटलेलो नाही आहे, प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावरच सुरुवात करायची आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला, तो तुम्हाला माहिती असेल. प्रत्येक उपप्रश्नांच्या उत्तरानंतर
एक ओळ सोडून पुढचा उपप्रश्न सुरू करा. तुम्ही काय करतात की व तो उपप्रश्न लिहिला, तो झाला. समजा क्वेश्चन नंबर 1A, त्याच्यातला पहिला उपप्रश्न तो लिहिला, तो संपला, तर खाली एक रेष मारा किंवा एक ओळ सोडून द्या आणि त्याच्यानंतर दुसरा उपप्रश्न लिहायला सुरुवात करा. आता रिकाम्या जागा भरा असा काही प्रश्न आपल्याला बहुतेक ठिकाणी असेल तर तो भरलायचा आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची. जे उत्तर लिहिलेलं असेल त्या उत्तराच्या खाली अंडरलाईन आपल्याला करायची, पण अंडरलाईन करताना लाल पेनचा अजिबात वापर करायचा नाही. ज्या पेनने आपण लिहितो आहोत त्याच पेनने खाली अंडरलाईन केलेली असली पाहिजे. आता काही MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक विषयामध्ये ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. तर त्याची उत्तरं लिहिताना क्वेश्चन नंबर A असेल, समजा क्वेश्चन नंबर 1A असेल, त्याच्यातला पहिला उपप्रश्न तो MCQ आहे. तर पहिला जो आहे त्याचं काय ABCD याच्यापैकी कुठलं ॲन्सर आहे, कुठलं उत्तर आहे हे विचारात घेऊन आपण त्याच्यासमोर एक तर कॅपिटल A, क्वेश्चन नंबर 2C, क्वेश्चन नंबर 3D या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. ABCDच्या पुढे तुम्ही उत्तरं लिहिले तरी चालतील, पण असं करू नका की क्वेश्चन नंबर 1 त्याचा ॲन्सर लिहा, असं नका करू. तो पर्याय आपल्याला लिहायचा आहे. हा भाग लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय लिहायचा आहे. रिकाम्या जागा भरा असतील तर ते रिकामी जागा फक्त लिहायची आहे, पण पूर्ण वाक्य करायचं आहे. ते पूर्ण वाक्य आपल्याला लिहायचं आहे. हा भाग लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकेवरचा प्रश्न उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहायचा नाही. बरेचसे विद्यार्थी काय करतात, प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आधी वरती लिहितात आणि त्याच्या खाली उत्तर लिहायला सुरुवात करतात. प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे फक्त त्या प्रश्नाचा क्रमांक लिहा आणि क्रमांकाच्या समोर तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात करा. महत्त्वाच्या मुद्द्यांना एकरेघी किंवा दुरेघी असं आरेखन करा, म्हणजेच अंडरलाईन करा. बघा, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आपण जेव्हा लिहितो, कारणं द्या लिहितो किंवा एखाद्याचं स्पष्टीकरण आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस त्या स्पष्टीकरणामध्ये काही असे ठळक शब्द असतात, ठळक असं एखादं वाक्य असतं की ते वाक्य किंवा तो शब्द त्या स्पष्टीकरणामध्ये, त्या शास्त्रीय कारणांमध्ये किंवा इतर उत्तरामध्ये आलाच पाहिजे. अशा शब्दाच्या खाली आरेखन करायचे, अशा शब्दाच्या खाली आपण अंडरलाईन करायचे. म्हणजे लगेच त्या परीक्षकांच्या किंवा प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांच्या ते लक्षात येतं आणि आपल्याला पूर्णच्या पूर्ण गुण मिळतात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरात सर्वसाधारणपणे एका मुद्द्याला अर्धा गुण असं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं मॉडेल ॲन्सरमध्ये. आणि त्यामुळे प्रत्येक मुद्दा जो आहे तो वेगवेगळा जर आपण लिहिला तर अतिशय उत्कृष्ट ते उत्तर लिहिण्याचा प्रकार होईल. त्यामुळे तुम्ही मुद्दे करून तो दीर्घोत्तरी प्रश्न लिहिला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. गणिताच्या बाबतीमध्ये उत्तरांमध्ये अनेकदा उदाहरणं सोडवताना मध्ये काही राशींच्या किमती आपण काढतो. प्रत्यक्ष विचारलेलं उत्तर काढण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. अशा मधल्या उत्तरांना आरेखन करायचं किंवा चौकट करायची. समजा एक सामायिक समीकरण आहे किंवा आपण त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणूया. सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये काय असतं की एक्सची व्हॅल्यू काढलेली असते, नंतर वायची व्हॅल्यू काढतो आपण. मग एक्सची व्हॅल्यू तुम्ही काढली की त्याला एक ब्रॅकेट करा, वायची व्हॅल्यू काढली की त्याला एक ब्रॅकेट करा. किंवा तुम्ही प्रॉबॅबिलिटी काढतात, तुम्ही ते किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुम्ही सोल्युशन काढतात त्याचं, तर त्याला ब्रॅकेट केला पाहिजे. म्हणजे उत्तराला तुम्ही चौकट करा किंवा आरेखन करा किंवा अंडरलाईन करा. आकृत्या, भौमितिक रचना, नकाशे आपले अतिशय सुबक असले पाहिजेत. विज्ञानाच्या आकृत्या सुबक असल्या पाहिजेत. भूगोलाचे नकाशे आपण अतिशय आखीव रेखीव असे भरले गेले पाहिजेत. मी महत्त्वाचा मुद्दा असं सांगतो तुम्हाला की विज्ञानाच्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांना नावं आपण व्यवस्थित दिले पाहिजेत.
त्या नावं देताना आपण बाण व्यवस्थित केले पाहिजेत, बरोबर आहे. बऱ्याच वेळा आपण प्री एलिमेंटरीच्या परीक्षा देतो, त्याच्यामध्ये खूप सुंदर चित्र काढतो, परंतु विज्ञानाच्या आकृत्या काढताना आपण ते स्किल काय या ठिकाणी वापरत नाही. हा एक मोठा प्रश्न माझ्यापुढे नेहमी पडलेला असतो. त्यामुळे असं न करता तिथलेही आकृत्या आपल्या सुबक असल्या पाहिजेत, असं आपण त्या ठिकाणी बघायचं. भौमितिक रचना आहे, कन्स्ट्रक्शन प्रकरण आहे. तुम्हाला बघा, त्या कन्स्ट्रक्शन प्रकरणामध्ये तुम्ही एखादा प्रश्न आला आणि तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं, समजा सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केलं किंवा टँजेंट फ्रॉम द पॉईंट ऑन द सर्कल असं एक कन्स्ट्रक्शन केलं किंवा टँजेंट्स फ्रॉम द एक्सटिरियर पॉईंट ऑफ अ सर्कल कन्स्ट्रक्शन केलं, तर त्याच्यासाठी जे आपण आर्क करतो, त्याच्यासाठी आपण ज्या खुणा करतो, त्या आपण पुसायच्या नाहीत, त्या आपण रबरने खोडायच्या नाहीत. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. भूमितीमध्ये एखादा प्रमेय दिलेला आहे, ते आपल्याला सोडवायचं आहे किंवा ते प्रमेय आपल्याला लिहायचं आहे, त्याचं सिद्धता लिहायची आहे, त्याचं प्रूफ आपल्याला लिहायचं आहे. अशा वेळेस आपण काय करणार, तर त्या प्रमेयाला अनुसरून आपण आकृती काढलीच पाहिजे, बरोबर आहे. डायग्रॅम इज नेसेसरी, डायग्रॅम इज कंपल्सरी असं म्हणा. त्यामुळे ती डायग्रॅम आपण काढलीच पाहिजे. किंवा एखादं डायग्रॅम असते, ती प्रश्नपत्रिकेमध्ये असते, पण त्याच्यावरून बरेचशा उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात, काही व्हॅल्यूज काढायच्या असतात. जॉमेट्रीमध्ये, भूमितीमध्ये ह्या आकृत्या पुन्हा उत्तरपत्रिकेत काढायच्याच आहेत, हा भाग लक्षात घ्या. त्यामुळे प्रश्नपत्रिकेमध्ये आकृती आहे आणि मी सरळ त्या ठिकाणी उत्तरं लिहून घेतो आहे आणि पटापट लिहून घेतो आहे, असं करू नका. त्यामुळे ती आकृती त्या ठिकाणी काढायचीच आहे. साधारणतः काटकोन त्रिकोण जर आहे, तर तो काटकोन दिसला पाहिजे अशी आकृती काढली पाहिजे. नाही तर आपण कुठला तरी एक ट्रायंगल काढतो आणि एकाला खूण करतो त्या अँगलला आणि तिथे म्हणतो की दिस अँगल इज 90 डिग्री. हे चुकीचं आहे. म्हणजे निदान तो अँगल आपल्याला 90 डिग्रीचा दिसला पाहिजे. दोन सिमिलर ट्रायंगलच्या आकृत्या तुम्ही काढलेल्या आहेत, ते तुम्ही मोजून काढू नका, नॉट नेसेसरी. पण ते दोघंही ट्रायंगल सिमिलर आहेत असं दिसलं पाहिजे. म्हणजे काय, एक छोटा आहे एक मोठा आहे असं किंवा एक या पद्धतीने ते असलं पाहिजे. त्यांचं प्रपोर्शन इक्वल आहे हे तुम्ही मॅथमॅटिकली त्या ठिकाणी दाखवणार आहात, पण ॲक्च्युअल मेझरमेंट्स तुम्हाला घ्यायचे नाही, पण तसं ते दिसलं पाहिजे. समजा आता आयसोसेल्स ट्रायंगल आहे, तर तो आयसोसेल्स ट्रायंगल आपल्याला दिसला पाहिजे त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे तो अगदी मोजून त्या दोन साईड इक्वल आहेत हे काढलं पाहिजे असं नाही, पण त्या दोघं साईड इक्वल आहेत हे दिसलं पाहिजे समोरून. हा माझा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंध कधी लिहायचा आणि निबंध लिहित असताना त्याचे मुद्दे आपल्या डोक्यामध्ये आहेत, ते पर्टिक्युलर तसेच मुद्दे आपण त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि किती वेळ आपल्याला लागणार हे आपल्याला स्वतःला ठरवावं लागेल. कारण काही विद्यार्थी असं करतात की तो निबंध लिहायचा म्हणजे खूप वेळ तो निबंधच लिहित बसतात आणि मग इतर जो वेळ आहे तो त्यांना पुरत नाही. असं न करता आपण त्याचाही नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. प्रश्नपत्रिका सोडवताना आपण वेळेचं नियोजन केलं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी असं करतात की क्वेश्चन नंबर याच्या आधीच करून ठेवतात ते की क्वेश्चन नंबर 1 सोडवण्यासाठी मला किती वेळ लागतो आहे, क्वेश्चन नंबर 2 सोडवण्यासाठी मला किती वेळ लागतो आहे, आणि ते पर्टिक्युलरली तेवढा वेळ त्या ठिकाणी घेतात किंवा तेवढा वेळ त्या ठिकाणी लावतात आणि मग त्यांचं जी प्रश्नपत्रिका आहे ती अतिशय आखीव रेखीव आणि व्यवस्थितपणे सोडवलेली असते. त्यामुळे सुरुवातीला जेवढे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये ते आधी सोडवा. विकल्पाचे जे प्रश्न आहेत म्हणजेच काय, एक्स्ट्रा क्वेश्चन्स. समजा क्वेश्चन नंबर 1मध्ये मला 4च प्रश्न सोडवायचे आहेत आणि दिलेले आहेत 6, तर 6च्या 6 प्रश्न सुरुवातीला सोडवत बसू नका. तुम्हाला जेवढे 4 प्रश्न लिहायचे आहेत तेवढेच 4 प्रश्न जे तुम्हाला परफेक्ट, ज्याचे उत्तरं माहिती आहेत, जे प्रश्न तुम्हाला 100% व्यवस्थित चांगले सोडवता येतील असे प्रश्न आधी सोडवा आणि त्याच्यानंतर बाकीच्या प्रश्नांकडे. पूर्ण पेपर संपल्यानंतर तुम्ही या विकल्पमध्ये दिलेले जे प्रश्न असतात त्यांच्याकडे तुम्ही बघायचं आहे. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी शेवटी
निदान 10 ते 15 मिनटं वेळ तुम्ही राखून ठेवा, कारण त्या शेवटच्या वेळामध्ये तुम्हाला ती पूर्ण उत्तरपत्रिका चेक करायची आहे की मी कुठला प्रश्न राहू दिला, कुठला प्रश्न सोडला तर नाही ना. तर ह्या सगळ्या बाबींचा विचार आपण त्या ठिकाणी करायचा आहे आणि ते 15 मिनटं आपण राखून ठेवायचे. कशासाठी? तर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी. ती तुम्हालाच तपासायची आहे. माझं काय राहिलं आहे, मला एका शेवटी 15 मिनटामध्ये मला काही गोष्टी आठवतात, मग ते मला त्या ठिकाणी लिहायला लागतं. अशा पद्धतीने आपण उत्तरपत्रिका तपासायची आहे. आणि म्हणून उत्तरपत्रिका लेखन आणि उत्तरपत्रिका लेखन करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी समजून घेतला. उत्तरपत्रिका लिहिताना गणित आणि भूमितीच्या बाबतीमध्ये आपल्याला रफ वर्क करण्यासाठी जागा पाहिजे असते. मग त्यावेळेस आपण काय करणार, तर उत्तरपत्रिकेच्या सगळ्यात शेवटचं जे पान आहे ते आपण रफ वर्कसाठी वापरणार किंवा वापरायचं आणि त्याच्यावरती सरळ म्हणायचं की रफ वर्क. ते रफ वर्क तुम्ही पेनने केलं तरी चालेल किंवा पेन्सिलने केलं तरी चालेल. दोघंही प्रकारे तुम्हाला रफ वर्क करता येतं. आता मुद्दा असा राहिला की पेपर आपण कोणत्या शाईमध्ये लिहू शकतो. पेपर आपण निळ्या शाईमध्ये आणि काळ्या शाईमध्ये पेपर लिहू शकतो. मात्र एक पेपर लिहिताना 2 शाईमध्ये लिहिता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की अंडरलाईन करायला तुम्हाला दुसरा पेन कुठलाही वापरायचा नाही. समजा निळ्या पेनने लिहिला आहे आणि काळ्या पेनने अंडरलाईन केली तर असं चालणार नाही. तर अशा महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे पेपर आपण लिहावा. अतिशय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अडचणी येऊ नयेत अशी काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की प्लॅन युअर वर्क अँड वर्कआउट युअर प्लॅन टू मॅक्झिमाइज द आउटपुट विथ मिनिमम एफर्ट्स. हा भाग लक्षात घ्या. कमीत कमी त्रासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार आपण करावा आणि ही परीक्षा द्यावी. या परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यांना चांगलं यश मिळो असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.